राज्य सरकारने काढलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयामध्ये सरकारनं जे निकष घातलेले आहेत त्या निकषापैकी फक्त एका निकषामुळे 12,71,000 शेतकरी कर्जमाफीतून अपात्र झालेले आहेत। तो निकष म्हणजे काय की ज्या शेतकऱ्यांनी 2019 ला उद्धव ठाकरेंनी केलेल्या कर्जमाफीचा लाभ घेतला, तो लाभ घेतल्यानंतर त्यांनी परत कर्ज घेतल्यानंतर त्यांचं 2025 पर्यंत थकीत असेल आणि 2026 पर्यंत त्यांनी भरलेलं नसेल तर असे जे 12,71,000 शेतकरी सरकारच्या आकडेवारीनुसार आणि आपल्या आकडेवारीनुसार तो आकडा खूप मोठा आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यांच्यावर जे कर्ज आहे ते त्यांनी भरायचंय, त्यापैकी फक्त 50,000 रुपये सरकार माफ करणार आहे। अशा पद्धतीचे एक ओटीएस केलेला आहे, ज्याचा फायदा फक्त बँकांना होणार आहे आणि शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये तोटा आहे आणि सरकारची ही अर्धवट कर्जमाफी आहे। मात्र आता हा जो निकष आहे हा निकष सरकारनं मागे घ्यावा आणि 2019 ला कर्ज घेतलेल्या म्हणजे कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा सरसगट 2 लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी अशी मागणी आमदारांकडनं आंदोलकांकडनं होताना दिसत होती। आता त्या संदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक भाषण केलेलं आहे विधान भवनामध्ये आणि विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये। तर त्यांच्या भाषणाचा दाखला देत अनेक वर्तमानपत्र किंवा सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झालेली आहे की 2019 कर्ज घेतलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या असे जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार आहे आणि त्या संदर्भात 15 जुलै पर्यंत निर्णय येणार आहे। मात्र अशा पद्धतीचं कुठलंही विधान हे बाबासाहेब पाटलांनी केलेलं नाही। मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं, त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हटली आहे की मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक समिती स्थापन केली आहे। मला सांगा, जे मुख्यमंत्री आणि त्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी हे दोघां मिळून जर एक शासन निर्णय काढत असतील, त्या शासन निर्णयामध्ये जाचकाठी घालत असतील, त्याच्यामध्ये तिजोरीचा विचार होत असेल, बँकेचा विचार होत असेल आणि शेतकऱ्यांचा विचार होत नसेल तर ते लोक परत शेतकऱ्यांचा विचार का करतील? या राज्यावर 11 लाख कोटींचं कर्ज झालेलं आहे, इथं पीक विमा आपला गायब करून टाकलेला आहे, पीक विम्याची योजना हडप केलेली आहे, दुसरीकडे कर्जमाफी अर्धवट दिलेली आहे। कमीत कमी शेतकरी बसले पाहिजेत, कमीत कमी तिजोरीतला पैसा गेला पाहिजेत असा शासनाचा हेतू आहे। त्यामुळे बाबासाहेब पाटलांच्या नावानं ज्या काय बातम्या फिरतायत त्या निराधार आहेत। तशा पद्धतीचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कुठलंही विधान केलेलं नाही आणि सरकारने तसा कुठलाही निर्णय घेतलेला नाही। त्याच्यामुळे जे शेतकरी आंदोलन करतायत, जे आंदोलक आहेत त्यांनी ते आंदोलन पुढे सुरू ठेवावं। सामान्य शेतकऱ्यांनी हा गैरसमज स्वतःमध्ये घालून घेऊ नये। त्यामुळे सरकारच्या जाचकाठीमधली एकही सरकार अट काढणार नाही। जे आंदोलन होत आहेत ते अजून तीव्र केली पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी त्यांना सक्षम पाठिंबा दिला पाहिजेत। त्यामुळे ह्या ज्या बातम्या आहेत त्या कदाचित सरकार पुरस्कृतही असू शकतात शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी। त्यामुळे ही बाब तुम्ही ध्यानात लक्षात घ्या। सरकार बाबासाहेब पाटलांनी जी माहिती दिली 56 लाख शेतकरी 36,000 कोटीची कर्जमाफी हे सुद्धा फेक आहे, पण येत्या काही दिवसामध्ये हे सगळं तुमच्या समोर येणारच आहे। त्याच्यानंतर बाबासाहेब पाटलांनी सगळी प्रक्रिया सांगितली आहे, ती प्रक्रिया कर्जमाफीची प्रक्रिया कशी होणार आहे, नेमकी कर्जमाफी कधी मिळणार आहे या संदर्भातली अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतोय। त्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपला ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद।